तीन मुली आहेत, तरुण आहेत, तर तुम्ही 10वी पर्यंत शिकवा आणि लग्न करा. 2 वेळचं खायचं प्यायचे वांदे झाले होते. मुलगी असले तरी काय झालं, सगळी मुलांची कामं मी करेन. मी एके ठिकाणी पेपरचे गठ्ठे तपासायला जात होते. मलाही कधीतरी धाय मोकळून रडायला आवडायचं. आई वडील हेच आपले मित्र मैत्रीण आहेत, कारण थांबले असते तर माझी फॅमिली थांबली असते. झेप असावी गरुडाची, नजर असावी ससाण्याची. झेप असावी गरुडाची आणि नजर असावी ससाण्याची. आणि कितीही वादळ आली आयुष्यात तरी जिद्द असावी राखेतून पुन्हा निर्माण होण्याची. आणि जिद्द असावी राखेतून पुन्हा निर्माण होण्याची. नमस्कार, मी गायत्री ओंकार केसकर. मी मूळची सांगलीची आहे आणि माझं माहेर जे आहे ते सांगली असून माझं सासर बार्शी आहे. मी बाय प्रोफेशन सोशल वर्कर आहे, स्वतः एक काउन्सिलर आहे आणि मी छोटीशी ट्युशन टीचर सुद्धा आहे. आणि सध्या मी क्विक हिल फाउंडेशन या नामवंत कंपनीत CSR एक्झिक्युटिव्ह या पदावर सायबर सुरक्षितता मोहीम या कामावर मी वसा घेतलेला आहे करण्याचा तो पुढं. कारण तुम्हाला सर्वांना माहीतच असेल की आजच्या काळाची गरज जी बनलेली आहे ती आहे सायबर सुरक्षितता. तर त्याच अभियानावर आम्ही सर्वजण काम करत आहोत. मी वयाच्या 12व्या वर्षी असंच हसत खेळत असताना माझ्या वडिलांना काविळीचा अटॅक आला होता आणि ह्याच याच्यामध्ये आम्ही तिघींनीही माझ्या वडिलांना गमावून बसलो. तर आता सांगायचं म्हणलं तर वयाच्या 12व्या वर्षी आमचं जे बालपण हरपलं गेलं आणि जे आम्ही अनाथ झालो तिघीजणी आणि माझी आई, याच्यावर खरंच दुःखाचा डोंगर कोसळला होता. पण या सर्व परिस्थितीतून आता त्या माऊलीनं ठरवलं होतं की आता आपण कसं इथून पुढे मार्ग काढायचा आणि मार्ग काढता काढता या समाजाच्या छेडणाऱ्या नजरा यांना कसं तोंड द्यायचं, का मुलींना शिकवायचं का त्यांचं लग्न करून द्यायचं. तर असा प्रश्न पडला असताना माझ्या माऊलीनं एकच निर्धार केला, तो म्हणजे कितीही वादळ आली तरी चालतील आणि कितीही संकट आली तरी चालेल, पण मी माझ्या या तिन्ही मुलींना स्वतःच्या पायावर उभं हे ठेवणारच. तर असा या त्या माऊलीचा निर्धार खरोखर आम्हाला आयुष्यात इतका उपयोगी पडला की आम्ही पावलोपावली सगळ्या गोष्टी पुढे शिकत गेलो. जसं म्हणतात ना की सुट्टीला सगळेजण गावाला जायचे, पण माझ्या आईनं आम्हाला वडील गेल्यानंतर कुठेही सुट्टीला नाही पाठवलं, पण पैसे जे आहेत ते थोडे थोडे साठवून आम्हाला व्यक्तिमत्व विकासाच्या शिबिराला मात्र नक्की घातलं. कारण त्या माऊलीचा एक निर्धार होता की ह्या व्यक्तिमत्व शिबिर शिकवण्या पाठीमागचा तिचा हेतू असा होता की आम्हाला पोहायला यावं, आम्हाला कराटे यावेत किंवा आम्हाला आमच्यावर संस्कार व्यवस्थित व्हावेत. कारण समाज आपल्याला पुढं कसं तोंड देईल हे सांगता येत नाही. तर ह्याच्यासाठी आम्हाला तिनं खूप म्हणजे मेहनत घेऊन आम्हाला पुढं तिनं शिकवलं. आणि ह्याच शिबिराचं एक म्हणता येईल की तथ्य म्हणता येईल किंवा या सगळ्याचं सार म्हणता येईल की आज आम्ही तिघी कुठेही म्हणजे वाईट मार्गाला न जाता किंवा कुठल्याही चांगल्या वाईट गोष्टीमध्ये न अडकता एक मार्गे आम्ही ठरवलं की आपल्या आईच्या कष्टाचा आपण नक्कीच चीज करायचं. आणि आम्ही आमचं पाऊल हे पुढं टाकत राहिलो आणि आमच्या आयुष्याचा प्रवास हा सुरू ठेवला. तर आता ह्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचा प्रश्न होता की समाज आम्हाला म्हणत होता की 3 मुली आहेत, तरुण आहेत, तर तुम्ही 10वी पर्यंत शिकवा आणि लग्न करा किंवा त्यांना आश्रमात ठेवा. पण माझ्या माऊलीनं एकच निर्धार केला होता की कितीही वाईट वेळ आली तर चालेल, पण ह्या मुलींना माझ्या स्वतःच्या तिन्ही पायावर उभं करायचंच. तर तसं म्हणायला गेलं तर बऱ्याच गोष्टी असतात की नातेवाईक कुणीतरी काहीतरी सांगत असतं किंवा समाज काहीतरी म्हणत असतो. तर ह्यांना जुमान तिनं एकच लक्षात ठेवलं की आपल्या मुलींना ह्या शिक्षणासाठी शैक्षणिक मदत कुठं होईल का. तर आमच्याच ओळखीचे असलेले काही लोक होते जेणेकरून आम्हाला त्यांनी भारतीय समाजसेवा केंद्र, फ्रेंड्स ऑफ चिल्ड्रन आणि आकार फाउंडेशन यांच्या माध्यमातून शैक्षणिक मदत जाहीर केली आणि आमच्या तिघींचा प्रवास पुढचा सुरू झाला. तर आता हा प्रवास करत असताना म्हणतो आपण की घराचा करता माणूस नाहीये. त्यामुळं ह्या 3 तरुण मुलींवर आणि आईवरती समाजाच्या नजरा ह्या वाईटपणे खेळलेल्याच होत्या. आणि आता पुढे शिकून करायचंय तरी काय, तर आता तुम्ही काय करणार पुढे शिकून, असं सगळेजण माझ्या आईला सारखा प्रश्न करायचे. पण त्याच्यात आम्हाला असं ठरवलं होतं, मी तरी असं ठरवलं होतं की घराचा एक वडील गेल्यानंतर एक करता धरता म्हणून मीच जबाबदारी घ्यायची. मीच त्या आईची बहीण, वडील आणि एक भाऊ म्हणून मी माझा प्रवास सुरू ठेवला आणि ह्या सगळ्या गोष्टींमध्ये त्यांना मी भरभरून साथ दिली. आता हे सगळं करत असताना मला बऱ्याच गोष्टींना म्हणजे अडचणी आल्या. की अडचणीतला एक उदाहरण सांगायचं म्हणलं तर तुम्हाला माहित असेल की घरात आपल्याला सिलेंडर संपल्यावर सिलेंडर लावावा लागतो, जो इतके वर्ष माझे वडील लावायचे.
आणि एक अनुभव सांगायचा म्हणलं तर एके दिवशी घरातला सिलेंडर संपला होता आणि घरात खायला काहीच नव्हतं. अक्षरशः 2 वेळचं खायचे प्यायचे वांदे झाले होते. इकडं शाळेची फीही भरायला नव्हती. आम्हाला जे दुसऱ्याने आणून दिलेले कपडे होते तेही आम्ही घालायचो. आणि अशा परिस्थितीतून वाट काढत असताना अचानकपणे सिलेंडर संपला. आणि सिलेंडर संपल्यानंतर मी हाक मारू लागले की आता हा सिलेंडर तर लावता कोणाला येत नाही, रेग्युलेटर तर कोणाला बसवता येत नाही, तर आपण बाहेर हाक मारावी का? म्हणून मी दादा, काका, मामा जरा येता का, जरा बसवता का, असं म्हणून मी करू लागले. पण ती वाईट वेळ आमच्यावर अशी होती की कोणीही आमच्या मदतीला आलं नाही. कारण प्रत्येक जणांनी कारण सांगितलं की मी आता कामावर चाललोय किंवा मी इथे आता बाहेर चाललोय किंवा कोण ना कोणतरी काही ना काहीतरी वेगळी कारणं सांगत गेलं. त्या दिवसापासून मी निर्धार केला की मुलगी असले तरी काय झालं, सगळी मुलांची कामं मी करीन, सगळ्या गोष्टीत मी सांभाळून घेईन. असंच एक उदाहरण सांगायचं म्हणलं तर माझी धाकटी बहीण 2 वर्षाची होती जेव्हा वडील गेले होते. ती रात्री तापानं फणफणत होती आणि आता औषध आणायला बाहेर कोण जाणार असा प्रश्न पडला असताना रात्री पाऊस तर पडत होता. जसं आपण म्हणतो की इकडं आड आणि तिकडं विहीर अशी जेव्हा आपली अवस्था होते तेव्हा नेमकं तसंच झालं. आईला म्हणाले मी की 11 वाजता मी बाहेर सायकल काढली, ज्या सायकलला ब्रेक नव्हता, आणि त्याच 11 वाजता मी सायकलीवरून जात असताना भरपूर पाऊस पडत होता. त्या पावसात रात्री मुलगी ही 11:30-12 वाजता कशी जाईल आणि औषध कशी आणेल हा प्रश्न निर्माण झाला होता. पण तेव्हा मी माझ्या मनाशी पक्का निर्धार केला होता की बहिणीला बरं करायचंय, तिला औषध द्यायचंय, त्यामुळे आपल्याला बाहेर पडणं गरजेचं आहे. त्यामुळे मी रात्री 11:30 वाजता बाहेर पडले. त्या ब्रेक नसलेल्या सायकलीवर मी निघाले, 1-1.5 किलोमीटर सायकल चालवून गेले, औषध घेतलं. त्याच ह्याच्यामध्ये जसं आपण म्हणतो की जर दुःखाचा डोंगर कोसळायचाच म्हणला तर दोन्हीकडून कोसळतो, तर त्याच ह्याच्यामध्ये माझ्या पाठीमागं कुत्री लागली होती. तर ह्या 2-3 गोष्टी अशा होत्या की एकीकडे सायकलीचा ब्रेक नाही, एकीकडे धो-धो पाऊस पडतोय, एकीकडे रात्रीचे 12 वाजलेत आणि एकटी तरुण मुलगी ह्या औषध आणण्यासाठी रात्री 11 वाजता बाहेर पडले. कारण माझ्या मनामध्ये एकच मी निर्णय ठेवला होता की आपल्या घराला आपणच वडील आहे आणि आपणच भाऊ आहे आणि आपल्यालाच ही जबाबदारी सांभाळायची आहे. कारण नातेवाईक म्हणतात की आम्ही मदत करतो, येतो, पण ते आजपर्यंत कधी झालेलं नाहीये. आणि ज्यांनी कोणी नातेवाईकांनी मदत केली असेल ते आपल्याला असंच सांगितलं गेलेलं आहे की आमच्यामुळे हे झालं किंवा आम्ही करून दाखवलं. त्यामुळे आपल्याला ह्या परिस्थितीतून म्हणजे आपल्या परिस्थितीचा सामना करताना मला सर्वांना हे सांगायला आवडेल की कधीही कुठं थांबू नका. तुम्ही जे आहे ते स्वीकारा, जे आहे ते ऍक्सेप्ट करा, त्यातून मार्ग काढा. लाथ मारीन तिथं पाणी काढीन असा पण करा, म्हणजेच तुम्ही कर्म चांगलं कराल आणि अख्खं जग तुमच्या पाठीमागे येईल असं मला सांगायला आवडेल. मला ह्या सगळ्या अनुभवातून सांगायला आवडेल की सोडून जाणारे बरेच असतात, खूप कमी लोक आपल्या सोबत येत असतात. त्यामुळे स्वतःची ऊर्जा स्वतः व्हा, स्वतःची साथ कधीच सोडू नका. कारण आजचा दिवस तुमचा वाईट असेल पण उद्याची पहाट नक्कीच तुमची चांगलीच असेल असं मला सांगायला आवडेल. ह्या सर्व प्रवासानंतर माझा 10वी पर्यंतचा प्रवास तर खरं तर गेलाच, पण 10वी नंतर आता जॉब लागण्यासाठी किंवा किमान त्या कामाच्या लायक बनण्यासाठी आपण जे म्हणतो, तर मला 10वीला चांगले मार्क पडले, 87%. आमच्या अख्ख्या घराण्यामध्ये एवढे कुणाला मार्क पडले नव्हते, तर मला 87% पडले. आणि आमचा सगळ्यांचा आनंद जो होता तो गगनात मावेनासा झाला की मुलगी असून तिला इतके चांगले मार्क पडले आणि आता ती पुढे काही ना काहीतरी करेल. म्हणून मला अजून एक सोशल मोरल सपोर्ट मिळाला. संस्थेचा तर होताच, पण अजून काही लोकांचा मला मोरल सपोर्ट मिळाला आणि त्यातून मी असं ठरवलं की सायन्स करायचं. पण सायन्स करायला गेलं तर तीही फी परवडणारी नव्हती. त्यामुळं आईनं असा निर्धार केला की जिथं जिथं मला क्लास लावायचे होते किंवा माझ्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यायचं होतं, तर तिथं असं झालं की दादा जरा फी कमी करता का, किंवा आमची मुलगी आमची गरीब होतकरू हुशार आहे, तिला थोडं समजून घ्याल का, किंवा ती येऊन बसेल, तिला आम्ही जास्त फी नाही देऊ शकणार पण तिला तुम्ही शिकवाल का, असं माझ्या आईनं वेळोवेळी लोकांची विनवणी केलेली आहे. आणि त्या 11वी-12वीचा प्रवास माझा तसा जो खडतर होता तो तसाच सुरू राहिला. पण आता 12वी नंतर करायचं काय म्हणून मी BCS ला ऍडमिशन घेतलं, जे माझ्या आयुष्यातलं स्वप्न होतं. बॅचलर ऑफ कम्प्युटर सायन्स करून आपण निदान कम्प्युटर सायन्सची डिग्री घेतल्यानंतर माझ्या वेळेला रिसेशन वगैरे असं काही नव्हतं, त्यामुळे चांगलं त्याला रिस्पॉन्स होता. त्यामुळे ऍक्च्युली ग्रॅज्युएशन नंतर आपण चांगल्या जॉबला लागू आणि आपल्या घराचं चांगलं काहीतरी करू असा मी निर्धार केला होता. साईड बाय साईड माझ्या बहिणीनं इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेतलं आणि तिचं सुद्धा फीवरती शिक्षण सुरू होतं आणि माझी धाकटी बहीण ही 10वीला होती. आता हे सगळं करत असताना इंटरनल स्ट्रगल म्हणाल तर समाज आणि नातेवाईक आहेत, आणि एक्सटर्नल जर स्ट्रगल म्हणाल तर समाजाच्या नजरा आहेत. आणि आपण रोज सकाळी बाहेर पडल्यापासून ते येईपर्यंत घरी आपण व्यवस्थित येतोय का, सुरक्षित येतोय का,
हेही तितकंच त्या एका मुलीला फेस करावं लागतं असं म्हणायला काही हरकत नाही. कारण कुठंतरी बाहेर आपण क्लासला जातोय, कुठंतरी बाहेर शिकायला जातोय म्हणल्यानंतर मुलगी तुमची पळून जाईल, कुठंतरी बाहेर काहीतरी करेल, तोंड मारेल, अशा बऱ्याच गोष्टी समाजाच्या आपल्याला झेलाव्या लागल्या. पण माझ्या आईनं आम्हाला म्हणजे तिचं आणि आमचं नातं असं ठेवलं होतं की जसं काही मैत्रिणीचं नातं असतं. कारण मला सांगायला आवडेल की कुठल्याही मुलीचं आणि आईचं नातं हे मैत्रिणीसारखं जर त्यांनी जपलं तर मला वाटतंय कुठल्या तरी बाहेरच्या मैत्रिणीची गरज त्या मुलीला किंवा त्या आईला कधीच नाही पडणार. कारण ती जितकी एक मैत्रीण म्हणून समजून घेऊ शकते, आयुष्याच्या सुखदुःखाचा आपल्याला साथ देऊ शकते, तर अशी कुठलीच मैत्रीण नाही असं मला त्याच्यातून एक सांगायला आवडेल. दुसरं मला सांगायला आवडेल की हे सर्व करत असताना मी BCS ला तर ऍडमिशन घेतलंच, पण त्याच्यानंतर हे BCS करता करता आता त्याचीही फी भरपूर होती. तर मला फ्रेंड्स ऑफ चिल्ड्रन या संस्थेकडून स्कॉलरशिप मिळाली आणि मी माझा प्रवास सुरू ठेवला. आणि हे सगळं करत असताना नुसतं शिकूनच उपयोग नाही, तर मी एके ठिकाणी पेपरचे गठ्ठे तपासायला जात होते क्लासच्या ठिकाणी. आणि ते सगळं दिल्यानंतर ते मला दिवसाचे 70 रुपये द्यायचे. आणि त्या 70 रुपयामधून घरात काहीतरी माल भरता येईल किंवा ते महिन्याचे पैसे साठवून मला घरासाठी काहीतरी करता येईल असा मी निर्धार केला होता, किंवा बहिणीच्या क्लाससाठी किंवा बहिणीच्या शाळेसाठी काहीतरी करता येईल. म्हणून मी एक निर्धार केला की हे BCS करत करत मी माझे क्लासेस घ्यायला सुरुवात केली. कारण मी जिथं राहते तिथं आजूबाजूला बरीचशी लोक होती, तीही माझ्यासारखी गरजू होती. त्यामुळे मला असं वाटलं की ह्या गरजू मुलांनाही मला शिकवता येईल आणि त्यांचंही कुठेतरी भविष्य घडवता येईल. आणि तसंही मी BCS करत करत ह्या 10-15 मुलांचा क्लास सुरू केला. हे क्लास सुरू करून मला त्यातून जे थोडे पैसे येत होते ते मी घरासाठी थोडंफार लाईट बिल म्हणा, तुमचा घर खर्च म्हणा, दूध भाजी म्हणा, हा तरी खर्च मी त्या ग्रॅज्युएशनच्या ह्याच्यामध्ये मी करू लागले. पण प्रवास तर काही खडतर संपणारा नव्हता, पण मी थांबले नव्हते. कारण थांबले असते तर माझी फॅमिली थांबली असते. मला मानसिक स्ट्रेस पण खूप आला. कारण मानसिक स्ट्रेस म्हणायला गेलं तर मला सांगायला आवडेल की ज्या मुलीचं बालपण लहान वयात हरपलंय, ज्या मुलीवर अतिशय कमी वयात एकदम जास्ती जबाबदारी पडलीये, तर ती मुलगी कुणापाशी तरी हसली पाहिजे, कुणापाशी तरी रडली पाहिजे. मलाही कधीतरी धाय मोकलून रडायला आवडायचं, पण खांदा देणारच कुणी नव्हतं. त्यामुळे मी असं ठरवलं होतं की जर मी रडले तर माझ्या 2 बहिणी आणि आई यांनी कुणाच्या तोंडाकडे बघावं. सारखंच वडिलांची आठवण करून सारखंच आपल्या परिस्थितीवर जर आपण बोलत बसलो की मला हे नाहीये ते नाहीये, तर इथून मार्ग काढणं अशक्य होतं. त्यामुळे मी एकच मनात ठरवलं होतं की परिस्थिती कुठलीही असू दे, आपण त्यातून मार्ग काढायचा आणि त्या संधीचं सोनं करून दाखवायचं. ग्रॅज्युएशन नंतर मला इंटरव्ह्यूसाठी कॉल आला आणि मी इंटरव्ह्यूसाठी गेले. फायनल राऊंड मध्ये मला त्या HR ने विचारलं की तुमचं सिलेक्शन होण्याचे चान्सेस आहेत आणि तुम्ही बेंगलोरला जाल का. तर ही द्विधा मनस्थिती कुठंतरी माझ्यासमोर होती. कारण घर सोडून जाणं आणि हा सगळा पसारा आपण सोडून सांगलीतून बेंगलोरला जाणं माझ्यासाठी बेटर नव्हतं. पण मनात एक निर्धार आला की बेंगलोरला गेले तर थोडंफार पैसे कमीन, थोडंफार येऊन जाऊन राहीन, थोडं हे करेन. पण नेमकं माझ्यावर काळाने घाणा असा घातला की माझी आई अतिशय सिरियस झाली. म्हणजे तिचं पोट बिघडलं होतं आणि तिला तात्काळ तिचं HB कमी झाल्यामुळे तिला ऍडमिट करावं लागलं. आणि ते असं होतं की मरणाच्या दारात ती टेकली होती. डॉक्टरांनी सांगितलेलं की नातेवाईकांना बोलवून घ्या. म्हणजे असं झालं की इकडे आड आणि तिकडे विहीर. म्हणजे एवढं सगळं स्ट्रगल करत असताना आईची अशी कंडिशन आणि सोन्यासारखी आलेली माझी संधी. त्यामुळं मला ठोस निर्णय तिथं असं घ्यावा लागला की मला आता हे काहीच नाही करायचंय, मला इथंच थांबायचंय आणि मला इथंच कुठेतरी जॉब करून माझ्या कुटुंबासाठी माझा आधार बनायचा आणि माझ्या बहिणींनाही पुढचं शिक्षण द्यायचं. तर त्यामुळं मी भारतीय समाजसेवा केंद्र या संस्थेमध्ये इंटरव्ह्यू देऊन आले, जेणेकरून माझ्या कुठेतरी ग्रॅज्युएशनला तो सपोर्टिव्ह होईल. आणि तिथं मी क्लर्क या पदाची नोकरी स्वीकारली. 4,500 रुपये पगार म्हणजे त्यावेळेला माझ्यासाठी पर्वणीच होती की घर खर्च थोडाफार भागेल, बहिणीसाठी काहीतरी मदत होईल आणि घराचं काहीतरी डागडुजीचं काम करून घेता येईल. आता हे सर्व करत असताना माझं कुठेतरी मन कुठेतरी खचत होतं की मला MCS करायचं होतं. माझ्या समोर चांगली कुठली तरी नोकरी आलेली आणि मी हे सगळं कुठेतरी बाजूला टाकत चालले. पण माझ्या मनात एकच होतं, आज मी माझी इच्छा दाखवली तर माझ्या आईची आणि माझ्या 2 बहिणींची इच्छा कधीच पूर्ण नाही होणार. त्यामुळे मी प्रत्येक वेळेला असं मनाला सांगत गेले की नाही, ही वेळ बाळा तुझ्यासाठी नाहीये आणि आता ह्याच्यानंतर वेळ चांगली येईल तुझी. त्यामुळे आता जे तुझं आहे तू ओंजळ मोकळी कर, तू फक्त देत राहा, उद्याचा दिवस तुझाच असणार आहे.
तर हे मला कुठेतरी कळत राहिलं, म्हणून मी ती क्लर्कची नोकरी स्वीकारली आणि माझ्या ह्या MCA किंवा MCS मला जे करायचं होतं, जे माझं स्वप्न होतं, ते माझं कुठेतरी अपूर्ण राहिलं. आणि मी तिथे ठोस निर्णय असा घेतला की आता मला या वाटेला जायचंच नाहीये. आणि मग मी BCS नंतर त्या क्लर्क पदाची नोकरी स्वीकारली आणि त्याच्यात ज्या संस्थेत मी कामाला गेले ती संस्था होती मुलांना, लहान मुलांना दत्तक देणारी ती संस्था होती. त्याच्यामध्ये सापडलेली सोडलेली बाळं इकडून तिकडून यायची आणि ती दत्तक जे पालक घेतात त्यांना ती दिली जायची. तर ह्या सगळ्या सामाजिक गोष्टीत मी इतकी रमून गेले की मला कुठेतरी असं वाटायला लागलं की हेच काम आता माझ्यासाठी माझं आयुष्य बनणार आहे. त्यामुळे मला असं कुठेतरी वाटत गेलं की समाजसेवेचा वारसा हा कुठेतरी मला बाबांच्याकडून एक देणगी मिळाल्यासारखा होता. कारण माझे बाबाही बरंच सोशल काम करायचे, लोकांच्यात इन्व्हॉल्व असायचे. त्यामुळे मला असं वाटलं की माझं हे काम मी कुठेतरी पुढं नेत राहावं, म्हणून मी 1 वर्ष पुण्यात शिक्षण घेण्यासाठी माझ्याकडे पैसे साठवले. त्यातून मी घर खर्चही भागवला आणि इथून पुढे मी ठरवलं की मास्टर ऑफ सोशल वर्क करायचं आणि तेही पुणे युनिव्हर्सिटीत. त्यामुळं माझा हा प्रवास सुरू असताना पुण्यात आता येऊन आपल्याला शिकावं लागणार आहे, बहिणींना पाठीमागे ठेवावं लागणार आहे. त्यामुळे मी आयुष्याच्या वळणावर एक निर्णय घेतला की आता मी जॉबची संधी तर मी म्हणजे ठोकरलेली आहेच, पण ती चांगल्या कारणासाठी. त्यामुळे मी जर आता माझं मास्टर डिग्रीचं शिक्षण करून आले तर मला कुठेतरी अजून चांगले पैसे मिळतील, माझ्या घराला हातभार लागेल, कुठेतरी घर पुढे उभं राहील. तर हे करत असताना मी मास्टर ऑफ सोशल वर्क कर्वे इन्स्टिट्यूट मधून केलं आणि फायनल इयरलाच माझ्या 3 प्लेसमेंट झाल्या. पण म्हणतात ना की सगळं शिक्षण पुण्यात, पण लक्ष जे होतं ते सगळं माझं त्या आई आणि 2 बहिणींकडे होतं. कारण कुठेतरी जीव लागत नव्हता. आपण घर सोडून आलो होतो, घरात येणारे प्रॉब्लेम्स, काही ना काहीतरी घरात नातेवाईकांचेही वाद व्हायचे, काही ना काहीतरी समोरासमोर गोष्टी यायच्या. माझ्याशिवाय त्या तिघी कशा एकट्या एवढ्या मोठ्या घरात राहणार हाही प्रश्न होता. कारण त्यांनाही कुठेतरी मी शिकायला बाहेर गेल्यानंतर असं वाटलं होतं की वडील पण नाहीत आणि गायत्री पण नाही, तर आता आपलं हे कोण बघणार, म्हणजे पूर्णपणे ते माझ्यावर अवलंबून झाले होते. पण ह्याच म्हणजे चांगल्या काळामध्ये माझी जी मधली बहीण आहे ती माझ्यासारखी माझ्या सोबत पाठीशी माझ्या भावासारखी उभा राहिली. कारण मी जसं पुण्याला गेले तशी पुढची जबाबदारी माझ्या बहिणीने घेतली, जेणेकरून त्या घराला कुठेतरी आधार मिळेल. म्हणजे आम्हाला कुठेतरी म्हणतात की रेल्वेचं इंजिन चांगलं असलं तर रेल्वेचे सगळे जे डबे आहेत ते व्यवस्थित राहतात. तर हाच मला संदेश द्यायला आवडेल की कुठेतरी संस्काराची शिदोरी ही मूळ ठिकाणी जर घातलेली असली चांगली, मग ती भले आईकडून असू दे किंवा समाजाकडून असू दे, तर त्याची जी जपणूक आहे ती आपण हृदयाच्या मखमली पेटीत ही नेहमी ठेवली पाहिजे आणि त्याचा वारसा आपण नेहमीच जपला पाहिजे, असं मला सांगायला आवडेल. मला अजून एक सांगायला आवडेल की जसं की पालक बऱ्याच वेळेला मुलींना बाहेर ठेवण्यासाठी, बाहेर शिकवण्यासाठी किंवा इतर कुठल्याही कार्यक्रमासाठी म्हणा किंवा इतर कुठल्याही गोष्टीसाठी म्हणा, बाहेर पाठवायला थोडंफार जरा म्हणजे मनात ते कचबच करतात. कारण त्याच्या पाठीमागं कारणही असं आहे की आज बऱ्याच समाजात तुम्ही गोष्टी बघत असाल की वाईट गोष्टी घडतायत, कुठंतरी सुरक्षितता लोप पावत चालली आहे, लोकांच्या नजरा बदलल्या आहेत, मोहमाया इतकी झालेली आहे या दुनियेमध्ये की आपण आपल्याला सुरक्षित करणं हेच एक मोठं ध्येय ठरलेलं आहे सर्वांसाठी. त्यामुळे पालक ज्या काळजीपोटी नाही म्हणतात त्याच काळजीपोटी जर प्रत्येक मुलींनी आपल्या घरच्यांना विश्वासात घेऊन सगळ्या गोष्टी जर सांगितल्या, मनातल्या सगळ्या गोष्टी सांगितल्या, आई वडील हेच आपले मित्रमैत्रीण आहेत असं सांगून जर त्यांना शेअर केलं, तर कुठंतरी मुलगी तो तिच्या मनात जो साचलेला खच असतो तो शोधायला किंवा रडायला किंवा काहीतरी सांगायला दुसऱ्याचा खांदा हा नक्कीच शोधणार नाही. कारण कुठेतरी आपली मोठी बहीण असेल किंवा आई वडील असेल यांना जर ती मनमोकळेपणानं सगळ्या गोष्टी सांगत असेल तर मला असं वाटत नाही की तिला कुठेतरी बाहेर काही गोष्टी, कारण आज बाहेरचं जग असं आहे की कुणीतरी इमोशनली ब्लॅकमेल करतंय, कुणीतरी मेंटली ब्लॅकमेल करतंय किंवा कुणीतरी असं झालं की फिजिकल अब्यूज सुद्धा वाढलेला आहे की थोड्या वेळासाठी त्यांच्याशी बोलायचं, मजा मस्ती करायची आणि त्या मुलीला सोडून द्यायचं. आणि ह्याच याच्यामध्ये अतिशय चांगल्या मुली सुद्धा ह्या गरजेपोटी सगळ्या गोष्टी करून बसतात. मग ह्यातून आपल्याला सांगण्याचा उद्देश असा आहे की कितीही वाईट वेळ येऊ दे किंवा कितीही आपल्यावर संकट कोसळू दे, तुम्ही प्रॅक्टिकल विचार करा, इमोशनल विचार अजिबात नका करू. कारण आयुष्याला चॅलेंज द्यायला स्वीकारा. जिथं तुम्ही जास्त इमोशनल व्हाल तिथं तुम्ही नक्कीच फसले जाल असं माझं मत आहे. कारण जेव्हा तुम्ही प्रॅक्टिकल विचार कराल तेव्हा प्रॅक्टिकल विचारमधून तुम्हाला तुमचं म्हणजे आई वडील, तुमची फॅमिली आणि तुम्ही जे कष्टातून दिवस काढलेले आहेत ह्याची जाणीव तुम्हाला नक्कीच होत राहील.
कारण मला असं वाटतं की जसं की ज्याला कष्टाची जाणीव असते, ज्याला परिस्थितीची जाणीव असते, तो नक्कीच काही ना काहीतरी गोष्टी आपल्याला मिळवण्याच्या दृष्टीने जात असतो. मला सांगायला आवडेल की जसं की आज मुलगा मुलगी हा भेदभाव अजूनही काही ठिकाणी केला जातो. मुली काही करू शकत नाहीत आणि मुलं सगळं करू शकतात, अशी कुठेतरी मानसिकता कुठेतरी थोडी तरी लोकांच्यात आहे. पण मला याला फाटा द्यायला आवडेल, कारण परिस्थितीच माणसाला शिकवते. आता ज्या घरात मुलगाच नाहीये तर तिथे त्या मुलाची भूमिका निभावणाऱ्या या मुलीच असतात. किंवा तुम्ही जर दुसरी बाजू म्हणाल की एखाद्या घरात जर मुलगाच असेल फक्त आणि मुलगी नसेल, तर त्या घरात मुलीची भूमिका ही मुलं निभावतीलच असं नाहीये. म्हणजे मला असं सांगायला आवडेल. पण मुला मुलींच्यात भेदभाव करताना कुठलीही मुलगी ही आज मुलाच्या बरोबरीनं खांद्याला खांदा लावून काम करते, सासर माहेर दोन्हीची शिदोरी ती सांभाळते. किंवा कुठल्याही गोष्टी पुढे जाऊन करायच्या असतील तर ती एक जबाबदारी घेते, कारण तिला उद्या घर चालवायचं असतं, तिला उद्या ऑफिसमध्ये काम करायचं असतं, तिला बाहेरच्या या सगळ्या समाजाशी खेळायचं असतं. उद्या ती प्रवासातून ये जा करत असेल तर तिला शेवटी तिच्या सुरक्षिततेचाही प्रश्न आलाच. त्यामुळं बऱ्याच गोष्टी पुढे नेत असताना मुलगी प्रत्येक गोष्ट करू शकते, स्ट्रॉंगली करू शकते. कारण तिला हे स्ट्रॉंगनेस सिद्ध करण्यासाठी तिला एकतर मेंटल सपोर्ट किंवा परिस्थितीची जाणीव आणि आपल्यावर कुठलीही संकट आली तर त्याच्यातून मार्ग कसा काढायचा आहे ही देणगी तिला कुठेतरी उपजत मिळाली असती असं म्हणायला हरकत नाही. आयुष्यात बऱ्याच गोष्टी केल्यानंतर आम्हाला शेवटी असा प्रश्न पडला होता की आम्ही आमचं शिक्षण पूर्ण केल्यानंतर आणि आता आम्ही ज्या पोझिशनला आहे, जे म्हणजे मी कुठेतरी सामाजिक क्षेत्रात काम करत असेल, स्वतः काउन्सिलिंगचं काम करत असेल किंवा लवकरच एक स्मॉल एंटरप्रेन्युअर होण्याचा मी प्रयत्न करते, तर ह्या सगळ्या क्षेत्राशी काम करत असताना नक्कीच आजचा आम्हाला मदत करणारा समाज जो एकमेकांशी जोडला गेलेला आहे, किंवा आम्हाला जे नातेवाईक पूर्वी म्हणत होते किंवा आजूबाजूचे लोक म्हणत होते की आता ह्या काय करणार आहेत, शिकून लग्नच करायचं आहे किंवा इथून पुढे जाऊन काय करणार आहे, शेवटी चूल आणि मूलच आहे, अजून शिकून शिकून किती करणार, त्याच्यानंतर सगळं लग्न होणारच आहे, ह्या सगळ्या गोष्टी जे म्हणत होते त्यांना कुठेतरी जेव्हा आता आम्ही सक्सेसफुल झालोय, तिघी स्वतःच्या पायावर उभा राहिलोय, ज्या लोकांनी आमची परिस्थिती बघितलेली आहे त्यांच्या डोळ्यात अक्षरशः आज पाणी येतंय की ह्या 3 मुली वडील गेल्यानंतर कुठेही चुकीच्या गोष्टी न करता आज आपल्या मुलीला, आपल्या आईला आणि बहिणींना घेऊन पुढे जात आहेत. तर हे माझ्यासाठी खूप चांगलं म्हणजे एक मोटिवेशनल उदाहरण आहे. कारण आज आमची उदाहरणं कुणाला तरी दिले जात आहेत की आज एका आईनं 3 मुलींना सांभाळलं, त्यांना लहानाचं मोठं केलं, त्यांना चांगली दिशा दिली, त्यांना चांगले संस्कार दिले आणि आज त्यांच्या पायावर उभं राहिलं. आज लाथ मारीन तिथं पाणी काढीन असा पण घेऊन आम्ही जगतोय. कारण उद्या कितीही वाईट वेळ आली तरी त्याच्यातून मार्ग कसा काढायचा आहे हे आम्हाला आमच्या माऊलीनं नक्कीच सांगितलेलं आहे. आणि मला हेच लोकांना सांगायला आवडेल युथला की परिस्थिती कशी येऊ दे, तुम्ही मागं पडू नका, खचून जाऊ नका. उद्या अशी वेळ लोकांच्यावर आलेली आहे, कारण मला काउन्सिलिंग करताना बऱ्याच गोष्टी अशा येतात की निराशा येते, त्यामुळे आत्महत्येचा लोक पर्याय निवडतात. तर आत्महत्येचा पर्याय कदापिही निवडू नका. कधी तुम्ही निराश झाला तर तुम्ही सगळ्यात महत्वाचं आपली ती परिस्थिती आधीची आठवा, आपल्या आई वडिलांना नमन करा, स्मरण करा आणि आपल्या ज्या आहे त्या आयुष्याला चॅलेंज द्या आणि त्यातून त्या दिलेल्या संधीचं सोनं करा, असं मला सांगायला आवडेल. मला युथला अजून एक संदेश द्यावासा वाटेल की आपण जन्माला गरीब म्हणून आलो ही आपली चूक नाहीये, पण आपण जर मरताना गरीब म्हणून मरत असो तर ती सगळ्यात मोठी आपल्या कर्तृत्वाची चूक असेल असं मला वाटतंय. कारण तुम्ही ह्याच पुढं जर कर्म चांगलं करत राहिला, तुम्ही मेहनतीनं काम करत राहिला तर उद्या तुम्हाला जग जिंकायला अजिबात वेळ नाही लागणार. माझ्या आयुष्यातल्या या प्रवासासाठी मी आयुष्याला धन्यवाद देईन. कारण माझा हा खडतर प्रवास सुरू असतानाच जेव्हा मी कुठल्या तरी एका पोझिशनला येऊन काम केलं आणि त्याच्यानंतर माझं आयुष्य बदलून टाकलं ते माझ्या आत्ताच्या सासरच्या माणसांनी. मला यातून एक संदेश द्यायला आवडेल की जसे सगळ्यांची फॅमिली असते की लोक असे आहेत तसे आहेत सासरची, तर असं माझ्या बाबतीत अजिबात नाहीये. कारण जसं आपण म्हणतो की एका यशस्वी स्त्री मागं एका कर्तबगार माणसाचा हात असतो, तसा तो माझ्या जोडीदाराचा आहे आणि त्याचबरोबरीनं माझ्या सासू सासरे आणि धीरांचाही आहे असं मला सांगायला आवडेल. कारण नियती प्रत्येक वेळेला तुम्हाला काही ना काहीतरी वेगळं करण्याची चान्स देत असते आणि हे सगळं करत असतानाच तुमच्याकडून जेवढ्या चांगल्या गोष्टी घडत असतात तेवढ्याच वाईट गोष्टीही ती घडवत असते. आणि जेव्हा ती हिसकावून घेत असते आपल्याकडून काहीतरी, तेव्हा तुम्हाला हे क्लिअर व्हायला पाहिजे की जेव्हा ती आज काहीतरी हिसकावून घेतेय तर त्याच्यापेक्षा जास्त मौल्यवान उद्या तुमच्या त्या ओंजळीत पडणार आहे. त्यामुळे तुम्ही तुमची ओंजळ नेहमी मोकळी करा आणि जेव्हा तुमची ओंजळ भरेल तेव्हा तुम्ही देण्याची लोकांना ताकद ही जरूर ठेवा.
कारण समाज हा समाजाला जोडलेला आहे. एकमेकांची मदत करा, स्वतःची साथ सोडू नका आणि या आयुष्याला कलाटणी देऊन जग जिंकण्याचा नेहमी प्रयत्न करा. माझ्या आयुष्यातला एक कठीण काळ म्हणजे जेव्हा कोविडची स्थिती होती, तेव्हा पहिल्या वर्षी तर आमच्या घरात कोणाला कोविड झाला नव्हता, पण दिवसेंदिवस जसं पुढे होत गेले तसं आमचा काम केल्याशिवाय तर पर्याय नव्हता. त्यामुळे बाहेर जाणं हे भागच होतं. त्यामुळे हे सर्व करत असताना आमच्या घरातही कोविडची परिस्थिती ओढावली आणि माझी आई, आजी ह्या घरातल्या दोन्हीही व्यक्ती आम्हाला तिघींना म्हणजे सांगायला खूप हे वाटतंय की ह्या दोघीही मरणाच्या दारात गेल्या होत्या. म्हणजे ही एक वेळ आमच्यावर ओढवलेली आहे की तेव्हा आम्हाला खरं असं वाटलं की खरोखर आता आम्ही पोरके होतोय की काय. म्हणजे वडिलांना तर गमावलंय, पण आता आई आणि आजीला पण गमावतोय की काय, अशी परिस्थिती आमच्यावर निर्माण झाली होती. कारण एकदा कोविडच्या त्या वॉर्डमध्ये गेल्यानंतर 1 महिना आपल्या आईचा आणि आजीचा आपल्यापासून संपर्क तुटणं, त्यांना न बघणं आणि त्यांच्याशी काहीच कॉन्टॅक्ट न होणं आणि ते व्यवस्थित आहेत का हे सुद्धा न कळणं, ही खूप आमच्यासाठी म्हणजे चॅलेंजेबल गोष्ट होती. तर याच्यामध्ये मी सगळ्या गोष्टी सोडून पहिल्यांदा म्हणायला काही हरकत नाही की परमेश्वर आहे, तर ह्या परमेश्वरालाच मी साकडं घातलं की आज काहीही कर, आज शून्यातून स्वराज्य निर्माण करण्याची आमची ताकद आहे, पण आमच्या आईला आणि आजीला आमच्यापासून वेगळं नको होऊन देऊ, अशी आम्ही प्रार्थना केली होती आणि ती सक्सेसफुल झाली. आणि माझ्या आईला आणि आजीला तब्बल 22 दिवसानंतर कोरोना वॉर्डातून म्हणजे जेव्हा बाहेर येण्याची संधी मिळाली, तेव्हा खरोखर म्हणजे आम्ही अक्षरशः शरण गेलो होतो सगळ्या गोष्टींना की त्या दोघांनी आमची साथ सोडली नाही. वडील गेल्यानंतर आईनं आम्हाला कसं सांभाळलं हा प्रश्न खूप मोठा आहे. तर माझ्या वडिलांचा चहा पावडरचा व्यवसाय होता आणि चहा पावडरच्या व्यवसायामध्ये असं होतं की बाबा स्वतः जाऊन काही लोकांशी डील करायचे, जायचे, पण ह्यातलं आईला आणि आम्हाला काहीच माहित नसायचं. कारण आईनं आम्हाला तिघींना वाढवण्याचा निर्णय जो घेतला होता आणि तसंही घरात स्त्री जेव्हा काही ना काहीतरी काम करत असते तेव्हा तिचं त्या आपल्या घरातल्या व्यवसायाशी सगळाच संबंध येतो असं नसतं. त्यामुळे तसंच कुठेतरी माझ्या आईसोबत झालं होतं. आणि वडील गेल्यानंतर एवढा मोठा डोलारा व्यवसाय जो होता चहा पावडरचा तो नेमका करायचा कसा. 1 वर्ष माझी आई वडील गेल्यानंतर बाहेर पडली नव्हती. ह्याचं कारण हे की आता आपण हे पुढे कसं करणार आहे, आता आपल्याला कोण असणार आहे, किंवा इमोशनली ती कुठेतरी खचली गेली होती. पण आम्ही सगळ्यांनी तिला आधार दिला आणि असं ठरवलं की तू काहीतरी करू शकतेस. म्हणून तिनं पहिल्यांदा ती म्हणजे सायकल शिकली आणि तिनं चक्क चहा पावडरीचा जो व्यवसाय जो आहे तो चहा पावडर टाकण्याचा व्यवसाय ती दारोदारी जाऊन ती त्या घरापर्यंत करू लागली. म्हणजे तिने तो व्यवसाय सुरू ठेवला. कुठेतरी त्या बाबांच्या व्यवसायाला कुठेतरी शेवट नको व्हायला म्हणून तिनं म्हणजे जे आम्हाला आतापर्यंत तिघींना वाढवलेलं आहे ते ह्या चहा पावडरच्या सायकलीवरून चहा पावडर विकूनच आम्हाला तिनं हे शिकवलेलं आहे असं सांगायला काही हरकत नाही. आणि जसं की तुम्ही म्हणाल की पार्टनरच्या बाबतीत, तर आज जे काय मी आहे, जितकं मी माझ्या माहेरच्या लोकांमुळे आहे, माझ्या आईमुळे, बहिणींमुळे आहे, तितकंच मी आज माझ्या मिस्टरांमुळे आहे. ते खूप सपोर्टिव्ह आहेत. ते प्रत्येक गोष्टीत माझ्यासाठी मोटिवेशन आहेत. जसं म्हणतो आपण की प्रत्येक गोष्ट मी जेव्हा पुढे सरसावून करत असते तेव्हा त्यांचा मला एक हात असतो की तू पुढे जा, मी आहे, तू पुढे जा, मी आहे. मी म्हणजे त्यांनी असा भेदभाव कधी ठेवला नाही की तू मुलगी आहेस, तू घरची सून आहेस, तुला असं करायला पाहिजे किंवा तसं करायला पाहिजे. तर ते माझ्यासाठी नेहमीच एक इन्स्पिरेशनल राहिलेलं आहे, मोटिवेशनल राहिलेलं आहे. आणि याचबरोबर माझ्या सासू सासऱ्यांनीही मला तोच सपोर्ट दिला की मी त्यांची सून नाही तर मुलगीच आहे असं म्हणून त्यांनी मला आजही या सगळ्या गोष्टींना मान्यता दिलेली आहे. आणि तू गायत्री कर, तुझ्यात करू शकतेस, यू कॅन डू इट असं म्हणून मला ठेवलेलं आहे. कधी ते मला असं नाही म्हणाले की तू हे करू नको, मुली असं करतात का, सून अशी करते का, किंवा बायकोनं असं करावं. तर माझ्या नवऱ्याचा जितका सपोर्ट आहे तितकाच माझ्या या सासरच्या फॅमिलीचा आहे असं म्हणायला काही हरकत नाही. मला असं वाटतं की लहानपणापासून जेव्हा मुलगी शिकत जाते, तिच्या संस्काराची ती शिदोरी बांधत जाते, तेव्हा चांगल्या गोष्टी तर तिला शिकवलेल्या असतात, पण तिच्या कुठंतरी डोक्यात हे गेलेलं असतं की सासू ही व्यक्ती ही अशीच असणार आहे, तुला लग्न जाऊन तिला असंच तोंड द्यायचं आहे आणि असं असणार आहे आणि तसं असणार आहे. हे जे तिच्या मनावर सांगितलेलं गेलेलं असतं किंवा तिच्या डोक्यात घातलेलं गेलेलं असतं, त्यामुळे जेव्हा लग्न होईल तेव्हा ती त्या गोष्टीला घाबरत असते की आता सासू काय म्हणेल किंवा आता सासूला कसं सांगू. ह्या ज्या गोष्टी तिच्या डोक्यात आलेल्या असतात, तर तिनं कुठंतरी मला त्या सर्व मुलींना सांगायला आवडेल की कुठंतरी असं न घाबरता तुम्ही त्या सासूशी जर मैत्रिणीचं नातं जपला तर नक्कीच ती तुमची आई बनण्याचा प्रयत्न करेल. कारण मला असं वाटतंय की सगळ्याच गोष्टी आपल्याला कम्पेअर नाही करतायत,
पण जितकी तुम्ही माया लावाल तितकंच समोरून, जसं म्हणतो आपण की देणाऱ्यानं देत जावं आणि घेणाऱ्यानं घेत जावं, आणि आपण जितकं प्रेम देतो तितकंच आपल्याला प्रेम दुप्पट आपल्याला मिळू शकतं, ह्याच भावनेची मी आहे. कारण मला ह्या सर्व मुलींना सांगायला आवडेल की आजकाल सर्वांना सेपरेशन फॅमिली खूप हव्या असतात, जी की आज जॉईंट फॅमिलीची गरज आहे, काळाची गरज बनलेली आहे. आज बऱ्याच लोकांमध्ये डिव्होर्सेस होत आहेत, एकमेकांना वेळ देणं होत नाहीये, लहान मुलांना सांभाळायला नाहीये, डे केअर सेंटरला ठेवावं लागतंय. तर आज ह्या गोष्टी अशा आहेत की आज कुठेतरी वडीलधारी लोक आपल्या घरात असतील तरच आपल्या घराचं खरं घर पण टिकून राहणार आहे, असं काही म्हणायला हरकत नाही.